नारी शक्ती वंदन हे भाजपचं ढोंग आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला बसवा असं राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पंकजा मुंडेंना बसवा असं राऊतांनी म्हटलं तर पंतप्रधान पदी देखील महिला बसवा तरच नारी शक्तीला बळ मिळेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं। भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे। नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्यांनी बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं, आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल। मंत्री प्रताप सरनाईकांची भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची आहे, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडूनच मराठीला विरोध केला जातोय। परिवहन मंत्री म्हणून सरनाईकांची भूमिका योग्यच असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय, तर विरोध करणारे मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहे असंही राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे, ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे, त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। बॅनर्जींच्या विरोधामध्ये प्रचंड मतदान झालंय। ममता बॅनर्जी आता घरी जाणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलेली आहे। ममता बॅनर्जींना त्या विरोधात प्रचंड मतदान झालंय आणि ममता बॅनर्जी घरी जाणार आहे हे पक्क झालंय। महाराष्ट्राला वेठीस धरू पाहणाऱ्या परप्रांत्यांना मराठीतून धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे, संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आवाहन केलेलं आहे। तर संदीप देशपांडे यांनी आता आवाहन केलेलं आहे, महाराष्ट्राला वेठीस धरू पाहणाऱ्या परप्रांत्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। तुळजाभवानी देवीची 6वी सिंहासन पूजा केली जाते। पुरातत्व विभागाचे नियम डावलत सिंहासन पूजा करण्यात आली। सिंहासन पूजा घालणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली। सुरक्षा कंपनीला देखील 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मॅनेज करत 6वी सिंहासन पूजा घातल्याचा संशय आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढत असून मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभाग आणि गावकरी यांच्यात समतोल साधावा, तसंच गावकऱ्यांचा वन्यजीवांच्या प्रति रोष कमी व्हावा या उद्देशाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांच्या संकल्पनेतून तारू उद्यान ही संकल्पना समोर आली आहे। या संकल्पनेतून लहान मुलांना खेळण्याचं ठिकाण आणि वृद्ध व्यक्तींना चर्चा करण्याचं ठिकाण मिळेल। भामडळी गावात ताडोबातील पहिलं तारू उद्यान तयार करण्यात आलेलं आहे। सामाजिक नेतृत्वाच्या क्षमतेचे पण विकास होणार आहे आणि जबाबदारीचे पण निर्माण होणार आहे। आणि हे आपण आतापर्यंत 6 गावांमध्ये ह्या तारू उद्यानच्या जे आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि लोकांचे फार चांगला प्रतिसाद यामध्ये मिळत आहे। ते आपण संध्याकाळी ते या ठिकाणामध्ये जाऊन त्यांचा आपसात हे म्हणजे संबंध पण स्थापित होत आहे, त्यांना खेळण्याचे आणि दुसऱ्या वागणूक करण्याचे ही पण होत आहे आणि तसेच जे आहे ना की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचे पण घटनामध्ये यामध्ये फार चांगला परिणाम पडत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।